वातावरण तयार झालेलं आहे। या राजकीय वातावरणाच्या निमित्ताने मुरुड विधानसभा मतदारसंघामध्ये देखील आज प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी मिळवून त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहे। आज जे बोलत असताना काही कार्यकर्त्यांनी सहकारी मित्रांनी उल्लेख केला, 2019 ला ज्या वेळेला मी जेलमध्ये होतो त्यावेळेला मी जेलमध्ये असताना माझ्या मुलीने सिद्धीताईने आणि या तरुण सहकारी कार्यकर्त्यांनी माझ्या अपरोक्ष मी नसताना प्रचाराची धुरा सांभाळली। म्हणजे वास्तविक आपण मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये माननीय हायकोर्टाच्या परवानगीने आलो, या ठिकाणी येऊन मी फक्त उमेदवारी अर्ज दाखल केला आणि परत मी पुन्हा जेलला गेलो। त्यानंतर तुम्हीच सर्व कार्यकर्त्यांनी ती प्रचाराची धुरा सांभाळली। म्हणजे प्रचारासाठी उमेदवार नव्हता, कुठल्याही पद्धतीची यंत्रणा फील्डवर नव्हती, कुठलाही नेता नव्हता, कोणताही पक्ष पाठीशी नव्हता, कुठल्याही पद्धतीचा आर्थिक पाठबळ कार्यकर्त्यांना नव्हतं, तरी देखील या तुमच्यासारख्या प्रामाणिक सहकार्यांनी कार्यकर्त्यांनी ती विधानसभेची निवडणूक हातात घेतली आणि माझ्यासारख्या त्यावेळेला जो माणूस जेलमध्ये आहे अशा माणसाला जवळपास या मतदारसंघातनं 24,600 म्हणजे जवळपास 25,000 मतं आपल्याला मिळाली। राजकारणामध्ये म्हणजे आज या मतदारसंघामध्ये 25,000 लोक हे आपल्या सोबत आहेत, ते आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। राजकारणामध्ये काम करत असताना जोपर्यंत सत्ता असते तोपर्यंत शक्यतो लोक आसपास असतात किंवा सत्तेच्या सोबत असलेल्या माणसाच्या सोबत कार्यकर्ते राहतात, अशा पद्धतीचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। पण या मतदारसंघामध्ये आपण सर्वजण सातत्याने बघतो। गेली 5 वर्षापासून मी सत्तेमध्ये नाही, जवळपास 1 वर्षापूर्वीच मी जेलमधून बाहेर आलो। म्हणजे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील आपल्या सोबत जे काही कार्यकर्ते आहेत, आज आपण अतिशय शॉर्ट नोटीसवर कार्यकर्त्यांना इथे बोलवलं। ते बोलवत असताना आपण मोजकेच कार्यकर्ते म्हणजे जे कार्यकर्ते आपल्या डे संपर्कामध्ये आहे, जे रेग्युलर संपर्कामध्ये अशा कार्यकर्त्यांना आज येण्याबद्दलची विनंती केली। कुठलीही अपेक्षा न बाळगता, कुठल्याही पद्धतीचा आमिष न दाखवता आज तुम्ही सर्व मनापासून या ठिकाणी आला, त्याबद्दल खरोखरच मी सुरुवातीला तुमच्या सर्वांचे आभार मानतो। आणि अशा कार्यकर्त्यांची ताकद जर सोबत असेल तर या पुढच्या काळामध्ये कुठलीही गोष्ट आपल्याला अशक्य नाही, अशा पद्धतीचा विश्वास या छोट्याशा आपल्या बैठकीच्या निमित्ताने करतो। शेवटी ज्या वेळेला आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार म्हणून लोकांसमोर जाऊ, त्यावेळेला लोकांना सांगावं लागतं की मी असं काम करेन, मी तसं काम करेन, मी तुमच्यासाठी पाणी आणेन, रस्ता करेन, तुमचे जे काय अडचणी आहेत त्या सोडवेन। परंतु आज देवाच्या आशीर्वादाने 2014 ला ज्या वेळेला मी या विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आलो, त्यानंतर खडसेंनी उल्लेख केला 7 ते 8 महिन्याचा एवढा छोटा कालावधी मला आमदार म्हणून काम करण्यासाठी मिळाला। त्या कमी वेळेमध्ये आपण मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता, अशा पद्धतीच्या लोकांच्या उपयोगाच्या योजना आपण स्वखर्चातून राबवल्या। आपण जवळपास 350 बोर मारल्या। आज मतदारसंघामध्ये फिरत असताना काही ठिकाणी आपण बघतो की 1 बोर मारले आणि 10 बोर लावले। अशा पद्धतीची जाहिरात किंवा अशा पद्धतीचं राजकारण आपण कधीच केलं नाही। ते 350 बोर ज्या ठिकाणी मारले त्या ठिकाणी आपण कधी उद्घाटनासाठी गेलो नाही, त्याचा कुठेही पॉलिटिकल क्रेडिट घेण्याचा आपण प्रयत्न केला नाही। शेवटी आमदार म्हणून काम करत असताना आपलं कर्तव्य आहे की ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, ज्या लोकांचा आपण प्रतिनिधित्व करतो, त्या लोकांच्या ज्या बेसिक समस्या आहेत
ते पाण्याच्या असतील, रस्त्याच्या असतील, ते सोडवण्याचं कर्तव्य हे आपल्यालाच असतं, त्या लोकप्रतिनिधीचं असतं, असं समजून त्यावेळेला आपण ते काम केलं. आणि मी सातत्याने जिथे जाईल तिथे सांगतो की माझ्या मोहोळच्या कार्यकर्त्यांनी, माझ्या मोहोळच्या जनतेने आज देखील ते काम, जी काय आपण धडपड केली, जे काय आपण त्यावेळेला काम करू शकलो, त्या कामाची जाणीव आज देखील मोहोळच्या तमाम नागरिकांनी, जनतेने, माझ्या या तरुण सरकारी कार्यकर्त्यांनी ठेवलेली आहे. आणि आज कुठल्याही पद्धतीचं राजकीय पद नाही, सत्तेचं पद नाही, तरी देखील आज तुमच्यासारखे सर्व जीवाभावाचे कार्यकर्ते माझ्यासोबत अगदी तन मन आणि अगदी निष्ठेने माझ्यासोबत उभे आहेत. या ठिकाणी बोलत असताना कार्यकर्त्यांनी मला एका चकार शब्दाने विचारलं नाही की साहेब तुम्ही कुठल्या पक्षात जाणार आहात, तुम्ही पुढे कसं नियोजन करणार आहात, आमच्यासाठीचं तुमच्याकडे काय नियोजन आहे. म्हणजे कुठलीही अपेक्षा नसताना केवळ रमेश कदमनी बोलवले म्हणून आपल्याला बैठकीला जायचंय. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रमेश कदमचं आपल्याला काम करायचंय, एवढा विचार डोक्यामध्ये मनामध्ये पक्का करून आपण सगळे या ठिकाणी आलात. खरोखर तुमच्या सर्वांचा आभार. शेवटी नाकाला जाऊन भांडण लपवायची गरज नाही. आज आपण जी ही मीटिंग बोलवलेली आहे, ही मीटिंग मुळात आपल्याला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अजून तयारीसाठीची आपण ही बैठक बोलवलेली आहे. आणि जसं या अगोदरच्या कार्यकर्त्यांनी उल्लेख केला तसं या छोट्याशा बैठकीच्या माध्यमातून आपण आपल्या प्रचाराची सुरुवात या बैठकीच्या माध्यमातून आपण आजपासून करतोय. निवडणुका जाहीर झाल्या आणि लगेच कामाला लागलो, लगेच पळालं असं होत नसतं. राजकारणामध्ये काम करत असताना टायमिंगला महत्वाचं असतं. आपण व्यवस्थित तयारी करून आपण या निवडणुकीमध्ये कोणाला पाडायसाठी आपल्याला निवडणूक लढायची नाही, तर या निवडणुकीमध्ये आपल्याला निवडून येण्यासाठी ही निवडणूक लढायची आहे. त्यामुळे अशा पद्धतीची तयारी करत असताना आपण कुठेही कमी पडता कामा नये. आपण छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. म्हणून अशा पद्धतीची बैठक आज आपण या ठिकाणी लावलेली आहे. दुपारच्या सत्रामध्ये 4 वाजता देखील आपण मोहोळ शहराच्या आपण कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली आहे. या पद्धतीने आपण सर्कल वाईज गटनिहाय बैठक घेणार आहोत. नंतर आपण पंचायती समितीच्या गणनिहाय आपण बैठक घेणार आणि मग आपण आपल्या पद्धतीने कार्यकर्त्यांचा संपर्क करून गाव भेटीच्या दौऱ्याच्या माध्यमातून आपण आपल्या प्रचाराची रणनीती आखणार आहोत. शेवटी माझ्या प्रचाराची यंत्रणा किंवा माझा विश्वास हा सगळा तुमच्यासारख्या तरुण, तुमच्यासारख्या इमानदार प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक लढायची आहे. आणि जसं कार्यकर्त्यांनी बोलत असताना सांगितलं की साहेब तुम्ही तुतारीकडून निवडणूक लढली पाहिजे, काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की साहेब तुम्ही शिवसेनेला ही जागा सोडली तर आमच्याकडनं तुम्ही ही निवडणूक लढली पाहिजे. तर तुम्हाला निश्चितपणाने मी ग्वाही देतो की आपण येणाऱ्या काळामध्ये व्यवस्थित अभ्यास करून चांगल्या त्या योग्य पक्षाची उमेदवारी घेऊन काय गोष्टी राजकारणामध्ये त्यावेळेला बोलून दाखवायच्या असतात. शेवटी तुम्ही जो विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे त्यामुळे माझ्यावर तसाच विश्वास तुमचा कायम राहू द्या. तुमची मेहनत निश्चितपणाने या वेळेला वाया जाऊ देणार नाही. आणि रिझल्ट भेटत नसेल तर कुठल्याही पद्धतीचं म्हणजे बेस्ट ऑफ एनर्जी ही करत नाही. त्यामुळे निश्चितपणाने काही गोष्टी आपण ठरवून करतोय. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जसं जसं आपली यंत्रणा किंवा आपले जे काही नेटवर्क किंवा आपले जे काही एफर्ट्स दिसतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल आपण कुठल्या पद्धतीने वाटचाल करतोय आणि कशा पद्धतीचा आपला कॉन्फिडन्स आहे. शेवटी गेली काही वर्षापासून आपण संघर्ष करून या इथपर्यंत आलो. आज देखील तुमच्यासारखे सर्व कार्यकर्ते या संघर्षाच्या काळामध्ये माझ्या सोबत आहेत.
त्यामुळे तुमच्या सर्वांचा आभार, तुमच्या सर्वांबद्दलचा एक अभिमान आहे मला की तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घेऊन मी या पुढच्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतोय. राजकारणामध्ये असताना तुम्ही पाहिलंय मी या भोर विधानसभा मतदारसंघाच्या कुठल्याही पक्षावर, कुठल्याही नेत्यावर कधी व्यक्तिगत टीका केली नाही आणि करणारही नाही. मी काय करू शकतो, मी काय केलं होतं आणि या पुढच्या काळामध्ये मी काय करणार आहे, अशा पद्धतीचा एक रोडमॅप, अशा पद्धतीची एक विकासाची ब्लूप्रिंट घेऊन आपण लोकांसमोर जातोय. हे जात असताना तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही ज्या ज्या गावामध्ये राहताय, ज्या ज्या सर्कलमध्ये राहताय, तुम्ही फार तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करू नका. आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावापुरता विचार करा आणि त्या गावामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने जास्तीत जास्त सहकार्य मिळेल, कशा पद्धतीने जास्तीत जास्त आपल्याला मदत मिळतील, त्या पद्धतीची एक चांगल्या पद्धतीचं काम किंवा त्या पद्धतीचं नेटवर्क त्या गावामध्ये तुम्ही उभं करा. आणि ते नेटवर्क करत असताना तुम्हाला काही अडचणी असतील तर माझ्या या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून किंवा मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या ठिकाणी आपण ते सर्व सोडवण्याचा प्रयत्न करू. मी तुम्हाला प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगतो, मी खोटं बोलणार नाही. आपण आज सत्तेच्या बाहेर आहोत. सरकारमध्ये वेगळ्या पद्धती, वेगळ्या विचारांची लोक आहेत. या भोर विधानसभा मतदारसंघामध्ये वेगळ्या विचारांचा आमदार आहे. त्यामुळे निश्चितपणे आपली काही कामं तिथे राहतात. प्रमोद खंदारे या ठिकाणी त्यांनी मला एक व्यक्तिगत त्यांचं काम सांगितलं होतं, ते आजपर्यंत मी करू शकलो नाही, परंतु त्यांनी कधी त्याबद्दलची एक साधी तक्रार माझ्याकडे केली नाही. मंत्रालयामध्ये त्यांचं एक छोटंसं काम आहे, परंतु ते माझ्याकडनं अद्याप झालं नाही. पुढे होणार नाही असं नाही, तर अजून झालं नाही, परंतु त्या कार्यकर्त्यांनी कधी त्याबद्दलचा नाराजी व्यक्त केली नाही किंवा कुठलाही माझ्यावर राग झाला नाही. ते ज्या तळमळीने मागच्या वेळेला माझ्यासोबत काम करत होते त्याच तळमळीने आतापर्यंत देखील ते काम करतात. त्यामुळे अशी जीवाभावाची कार्यकर्ते, अशी जीवाभावाची लोक आपल्या सोबत काम करतात. त्यामुळे आज इथे 200 लोक आहेत. या 200 लोकांसोबत 10 लोक आहेत, म्हणजे जवळपास 2000 लोकांच्या बैठकीचं नियोजन आज आपण या छोट्याशा बैठकीच्या माध्यमातून करू शकतो. अशा पद्धतीचा विश्वास किंवा अशा पद्धतीची प्लॅनिंग ही लक्षामध्ये, डोक्यामध्ये घेऊन आपण सर्कल वाईज या तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलून त्यांना मोटिवेट करण्याचा आपण प्रयत्न करतोय. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा